झी 24 तास एक पाऊल पुढे। वर्धा जिल्ह्यामधल्या सेलू तालुक्यातील पूर्ती साखर कारखान्याच्या अभियंत्यांनी छोटे बंधारे बांधून पाण्याचं मोठं संवर्धन केलंय। नाल्याचं मोठ्या बंधाऱ्यामध्ये रूपांतर केल्यानं इथलं मोठं क्षेत्र कायमस्वरूपी बागायती झालंय। या उपक्रमामुळे इथल्या शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फायदा होणार आहे। पीक पाणीचे सहप्रायोजक आरसीएफ सुजला, जशी माती तसं खत आणि सहप्रायोजक बूम फ्लॉवर अल्ट्रा का कमाल, फसल बेमिसाल। वर्धा जिल्ह्यातल्या सेलू तालुक्यात डोंगरातून येणाऱ्या पावसाच्या पाण्याला कालव्याच्या माध्यमातून अडवण्याची कामगिरी यशस्वी झाली आहे। ही कौतुकास्पद कामगिरी पूर्ती उद्योग समूहाच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी यशस्वी करून दाखवली आहे। शेतकऱ्यांना कपाशी, सोयाबीन आणि ऊसासाठी 12 महिने पाणी मिळणार आहे। हे पाणी वाहत असताना तो या परिसरातल्या विहिरींना सुद्धा रिचार्ज करतो आहे। आणि पूर्वी जे थोडा जास्त पाऊस झाला की पूर यायचा, ती समस्या आता याची साधारण 10 पट आम्ही कपॅसिटी वाढवल्यामुळे ती समस्या राहिलेली नाही। आणि या 5 किलोमीटरमध्ये लोकांना रस्ता होऊन गेलेला आहे आणि इथल्या पांदणी त्याच मटेरियलमध्ये आम्ही दुरुस्त केलेल्या आहेत। याचे बरेच फायदे आहेत। या नाल्याची साधारण पहिल्या स्टेजमध्ये आपण जिथे उभा आहोत तिथे 2.5 किलोमीटर आणि पुढे 2.5 किलोमीटर असं 5 किलोमीटर काम हातात घेतलेलं आहे। याच्यापैकी 4 किलोमीटरचं काम पूर्ण झालेलं आहे आणि ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साठलेलं आहे। हे पाणी आता एप्रिलपर्यंत निश्चितपणे अवेलेबल राहील आणि कमी पाऊस पडून सेलू तालुक्यामध्ये 30% पाऊस पडूनही या जलसंधारणामुळे हे पाणी अडवणं शक्य झालं। हा कालवा जिथे आहे तिथे पूर्वी नाला होता, त्यामुळे पाऊस आल्यानंतर नाल्याला पूर येत होता। परिणामी शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरून शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत होतं। त्यामुळे या नाल्याचं कालव्यात रूपांतर करून त्यावर बंधारा बांधण्यात आल्यानं शेतकऱ्यांना त्याचा मोठा फायदा झालाय। आता जिथे ऑक्टोबर पर्यंत पाणी पुरत होतं, आम्हाला आता मार्च पर्यंत एप्रिल पर्यंत पाणी पुरणार। तर मार्च पासून खतम होत होतं पाणी, समोरचं पीक घेत नव्हतं आम्ही। आता ऊस चांगला आहे त्यामुळे। हा नाला उथळ असल्यामुळे पाणी अर्ध्या शेतातून पाणी जाय। हा जेव्हा आता गडकरी साहेब आले त्यापासून ह्या नाल्याचं खोलीकरण, रुंदीकरण झालेलं आहे आणि पाणी अडवल्या गेलं आहे। आणि भोवताल माझ्या 6 विहिरी आहे। मला पाण्याची लेवल म्हणजे विहिरीला पाण्याची लेवल वाढली आहे। या कालव्याला 40 लाख रुपये इतका खर्च आला असून शेतकऱ्यांना यापासून भविष्यात कोट्यवधींचं उत्पन्न मिळणार आहे। विधायक कामांसाठी जास्त खर्च येतोच असं नाही, मात्र तशी दृष्टी आणि इच्छा असावी लागते। पूर्ती उद्योग समूहाचा उपक्रम राज्यात हाती घेतला आणि आलेल्या पॅकेजेसचा सदुपयोग झाला तर शेतकऱ्यांना याचा नक्की फायदा होईल। झी 24 ताससाठी अमित देशपांडेसह ब्युरो रिपोर्ट, वर्धा। झी 24 तास एक पाऊल पुढे।